श्री अम्मा भवानी है। पुढचा जो ग्रह आहे तो आहे बुध आणि बुध ग्रहाचं धान्य जे आहे तर ते हिरवे मूग। ओम प्रेंकुंकलिका अष्टारोपेण प्रतिमंगलम सम्यं सम्यग्न अवैनं तंबोधं प्रणामामि समर्पयामि। नमस्कार। पुढचा ग्रह आहे शुक्र। शुक्र ग्रहाचं धान्य आहे पांढरे तांदूळ। 2 जणांकडे असतील बघा। ओम हेमवृंदावनालाभं दैत्यानां परमंगलं सर्वशास्त्रप्रवत् पद्मार्णे पद्मवे पद्मभस्मे पद्मप्रिये पद्मदायिताक्षे वैष्णवपरमानने महापस्मिरं स्नेहानि देवी गुरे नीचदेवी माधवं भासिनमे गुरे माद्रामिकर्णे यशे सुवर्णानि वालिने सूर्याकिरणं लक्ष्मीं प्रदानाम् अभवसे माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्ने धनमायुर्धनं सूर्योर्धनं वसु धनमिन्द्र बृहस्पतिर्वर्णं यकृतः पूर्वोत्तरस्सर्वशः परभ्याम शुद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत मुखान्द्रिश्च गणेश प्राणात् वायुरजायत नाभ्य आसीदन्तरिक्षं शिष्णोद्योगसंवर्तत परभ्यां भूमिर्श्रोत्रा तथा लोका अकल्पयन् सप्तस्य नवैरस्तेजमयकान्तदेवासानि धर्माणि प्रथमान्यासन देहनाकं महिमानस्य चन्दयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। हरि ओम अतो देवा अवन्तु नयतर विष्णुर्विचक्रमे पृथिव्यां ओम कामाय ओम अंधकार सूरसुतनाय ओम गंगाधराय ओम ललाटाक्षाय इकडे नाही होणार इकडनं सोपं जातं दक्षिणेकडनं बस आधी इकडे फक्त हात लावा। ओम पूर्णामिदं कलशे स्थापनाय वरकलशे स्थापयाम्यहं कलशे स्थापयाम्यहं कलशे स्थापयाम्यहं। त्यासाठीच तुम्हाला आम्ही सांगत असतो की आपल्या घरातल्या मूर्तींना अजिबात पितांबरी लावायची नाही। पितांबरीने जर खरोखर देव चांगले निघत असेल स्क्रब होत असेल देवांना तर ते स्क्रब पहिले तुम्ही स्वतःला करून बघा की आपल्याला ब्युटी पार्लर मध्ये सुद्धा जायची गरज नाही स्क्रब करण्यासाठी। क्षमवी आता तू नटसा हो उनिकोपी दंडिता हि आम्ही पापी पुनरपि हि चुकत तथापि आम्हावरी नच संतापी गच्छत स्खलनं क्वापि असे मानुनी नच हो कोपी निज कृपाले शाओपी आम्हावरी तू भगवंता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता क्षमहि आता तव पदरी असता ताता आडमार्गी त्यांचा लागेना